नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे छान छान गोष्टीमध्ये। इथे तुम्हाला मिळतील मजेदार गोष्टी, छान छान कथा आणि खूप सारा आनंद। छान छान गोष्टी, मग आता सबस्क्राइब करा आणि आपल्या गोष्टींचा दुनियेत या। एकदा एका दाट जंगलात एक कोल्हा राहत होता। एके दिवशी तो खूप भुकेला झाला होता। सकाळपासून तो इकडे तिकडे फिरत होता, पण त्याला खायला काहीच मिळत नव्हतं। हळूहळू सूर्य माथ्यावर आला आणि कोल्हा अजूनच थकला। तेवढ्यात त्याला एका बागेसारख्या जागी एक सुंदर द्राक्षांचा वेल दिसला। त्या वेलीवर मोठमोठी गोल टवटवीत आणि रसाळ द्राक्षांची घडं लटकत होती। ती पाहून कोल्ह्याच्या तोंडाला पाणी सुटलं। तो मनात म्हणाला, वाह, ही द्राक्ष खूप गोड असतील, आज माझी भूक छान भागेल। कोल्ह्याने लगेच उडी मारली, पण द्राक्ष खूप उंच होती। त्याने पुन्हा जोर लावून उडी मारली, पण तरीही तो द्राक्षांपर्यंत पोहोचू शकला नाही। तो थोडा मागे गेला, धाव घेतली आणि मोठी उडी मारली, पण तरीही त्याच्या तोंडात द्राक्ष आली नाहीत। असं तो पुन्हा पुन्हा करत राहिला। प्रत्येक वेळी तो पूर्ण ताकदीने उडी मारायचा, पण द्राक्ष त्याच्या हाताबाहेरच राहायची। हळूहळू तो खूप थकला, त्याचा श्वास जोरात चालू झाला आणि शरीर दमून गेलं। आता त्याच्यात अजिबात ताकद उरली नव्हती। शेवटी तो निराश होऊन थांबला। थोडा वेळ द्राक्षांकडे पाहत राहिला आणि मग स्वतःशीच म्हणाला, ही द्राक्ष दिसायला चांगली आहेत, पण नक्कीच आंबट असतील। मला अशी आंबट द्राक्ष नकोत। असं म्हणत तो तिथून निघून गेला आणि पुन्हा अन्नाच्या शोधात जंगलात फिरू लागला। गोष्ट कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।